हे बघा ऐका ना सर, यावेळी पक्का. नाही खरंच यावेळी पक्का. अहो नाही, मी खरंच 5 दिवसात जिम नाही सोडणार, शपथ. नाही सर, यावेळी किमान 3 महिने तरी करीन, किमान 3 महिने. नाही अहो नाही, मला ना आता जरा फिट राहावं लागेल. काय मी आता लग्न करतोय ना. काय ते? नाही तुमचं बरोबर आहे, लग्न करतो त्यापेक्षा इन्स्पेक्टर आहे कारण जास्त महत्वाचं आहे. हो ना, हो. येस मी भेटतो तुम्हाला. येस ओके सर, थँक्यू, बाय. ओ जगताप. हा साहेब. कुठे आहात? काय चाललंय? किती लोक कोंबले आता लॉकअप मध्ये? कुठे टाकली एवढी रेड? हो साहेब, रेड नाही टाकली. 1 तारखेला जिम मध्ये ऍडमिशन घेऊन 5 तारखेला जिम सोडणारी लोक आहेत ही. तुम्हाला सांगतो ना साहेब, ही लोक आहेत ना जाम दळबद्री असतात. मला तर असं वाटतं ना, जगातल्या सगळ्या लोकांना टायर मध्ये टाकून त्यांची टेरिस सुचवली पाहिजे. असू दे जगताप. 2.5 वाक्य न थांबता बोलत ना, हेच टेरिफिक आहे. ऐका, आता एक युवती येणार आहे मला भेटायला. तर मला डिस्टर्ब करू नका, मला जरा थोडं पर्सनल बोलायचं तिच्यासोबत. ओके? युवती? हो. कोण येणार आहे? कोण साहेब? माझी होणारी बायको. लग्न करतोय, आईने स्थळ सुचवलंय, ते भेटायला वेळ नाही म्हणून इथे येत आहेत त्या. इथे आपल्या पोलीस स्टेशन मध्ये? काय करणार जगताप, आपली कामं माहिती आहेत ना. अहो आता 31 झाली, कुठे अनुचित प्रकार घडला का? महाराष्ट्र पोलीस नेहमी सक्षम. होळी असो, गणेशोत्सव असो, काय ख्रिसमस बोलू नका, मोहरम बोलू नका, कुठेही काय नाही, सगळे सक्षम असतो आपण. हो साहेब. तरी पण पोलिसांनी लग्न तर केलं पाहिजे ना. म्हटलं कर्तव्य आधी, त्यांना म्हटलं वेळ असेल तर इथेच या, म्हणून त्यांना इथे बोलवलंय. पण साहेब, तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत लग्न करताय, मग आपल्या सुरकी वहिनीचं, आपल्या भावी वहिनीचं काय? मुळात सुरकीचं माझ्यावर प्रेम आहे, मला काही वाटत नाही तिच्याबद्दल. कळलं? ऐका माझं, मी काय बोलतोय. ती मुलगी येईल, डिस्टर्ब करू नका. चहा आणायला सांगितल्यावर चहा पाठवा. कळलं? जा. बरं ठीक आहे. नमस्कार. प्रसाद खांडेकर. नाही हे बघा साहेब, आता कोणालाही भेटणार नाही. आमच्या भावी वहिनीची सवत येते, मेली कशाला येते काय माहिती. जगताप त्याच. आय एम सॉरी मिस्टर रसिका, प्लीज कम. कळतं का तुम्हाला जरा? त्याच आहेत या. आय एम सॉरी. नाही पण मला एक कळलं नाही, भावी वहिनीची सवत म्हणजे? भावी वहिनीची सवत हे ते त्याच्या भाषेची बोंब आहे. भावी वहिनी स्वतः येत आहे असं म्हणायचं होतं त्यांना. सवत झालं. हरकत नाही, प्लीज कम. या. चेअर आणा पटकन, चेअर आणा लवकर. चेअर आणा. बाकड्यावर बसवतं का त्यांना? नाही माझीच द्याल? बरं ठीक आहे, या ना, बसा प्लीज. स्वच्छ आहे ना, धूळ नसेल ना? अरे बापरे, इथून सुरुवात आहे. हाय, व्यवस्थित आहे, प्लीज या ना, बसा. येस. बापरे, सुरुवातच अशी झाली आहे, पुढे जाऊन कसं होणार आहे काय माहित. नाही असं काय तुम्ही हे करू नका. आणि प्लीज बी रिलॅक्स. मी रिलॅक्सच आहे, पण तुम्ही हे आत खेचलेलं पोट सोडून रिलॅक्स व्हा. कोणी पोट आत घेतलंय? अय्या, नाही का? मी नाही. काय पण आपण, मी नाही घेतलंय. बरं, मी असं आहे. बाय तुम्ही काय घेणार? चहा चालेल है ना? जगताप चहा ना. ठीक आहे. बाय द वे, या युनिफॉर्म मध्ये हँडसम दिसताय तुम्ही. हो ना साहेब वो आ गई साहेब. कौन आ वो आ गई साहेब. वो आ गई. कौन आ गया? काली थे साहेब प्लीज माझी कंप्लेंट लिहून द्या साहेब. प्लीज माझी कंप्लेंट लिहून द्या. सुरके ऐक माझं, आता मी खूप पर्सनल कामात आहे, तुझा नंतर ये. माझं पण काम खूप पर्सनल आहे, अर्जंट आहे. ऐका ना, मला वेळ नाहीये, तुम्ही नंतर या, प्लीज जा. ऐका ना, प्लीज जा. माझं ऐक. मिस्टर प्रसाद, लिहून घ्या ना त्यांची कंप्लेंट. हरकत नाही, असं मी वेट करेन थोडा वेळ. आय एम सो सॉरी. बसा 2 मिनिटं, बसा. हरकत नाही. बोल लवकर, काय झालं बोल. काय नाही साहेब, मी बोंबील वालत घातले ना की कावले येतात ना, बोंबील तोंडात झतात ना, उरून जातात. कावल्यांना उरवायला गेलं तर मग मांजरी येतात, भावरा घेतात ना, पळून जातात. मांजरींना हाकलायला गेलो की माशा येतात ना, टोपलीवर गोंगावतात. माशांना उरवायला गेलं की
गल्लीतली पोरं येतात टोपली घेतात ना उचलून निघून जातात साहेब. म्हणून मला ते सगळे प्राणी बिनी कीटक बिटक किरे बिरे सगळ्यां बाबतीत कंप्लेंट करायची आहे. आता पोलीस काय तुमचे कावळे उडवायला जाणार? साहेब त्या काय माशा घोंगतात त्यांच्या एवढीच्या ह्याच्यात हातकडी टाकू? असं नका ना करू साहेब. घ्या ना आणि माझी. मुळात ते प्राणी मात्र आहे आपल्या आयपीसी सेक्शन त्यांच्यावर लागणार आहेत का? तू निघ इथून. साहेब, मी असं नंतर- नका ना करू. नाही बघा मी आता पर्सनल कामात आहे प्लीज डिस्टर्ब करू नका. आय एम सो सॉरी रसिका. हरकत नाही. निघ म्हटलं निघ. साहेब. निघ तू इथून. मिस्टर प्रसाद त्या एवढं म्हणताय तर कंप्लेंट लिहून घ्या ना. नाही मी थांबेन थोडा वेळ मग आपण हॉटेलमध्ये जाऊन वाटल्यास गप्पा मारूयात. हा बसा बसा हॉटेल बसा. हरकत नाही. कोण नाही. तुम्ही लक्ष देऊ नका तिच्याकडे. नाही भावी वहिनी या ऍडिशनल वहिनी आहेत. साहेब लग्न करतायत. काय सांगताय जगताप? नाही काय सांगताय? कुठे काय काय नाही. सुरकी बापरे सुरके अगं बाई काय होतंय यांना चक्कर वगैरे येते का? इवन ही नाटकी नकोय माझी. ऐक माझं इथून निघ. काय होतंय? कोण येत्या? कोण हाय मिनी. मावऱ्याचा धंदा मांजा गल्यान माझ्या 50 तोला चैनी. जस्ट मच्छीवाली. मावऱ्याचा धंदा माझा गल्यान माझ्या 50 तोला सैनी. नाव माझं सुरकी. मिनी हाय या इन्स्पेक्टर खांडेकरची वहिनी. अय्या यांची वहिनी आहात का? म्हणजे माझ्या पण वहिनी आशीर्वाद द्या. वहिनी नाही आहे. वहिनी नाही आहे. मिनी ते जगताप बोलतात ना ते भावी वहिनी म्हणून माझी बोबरी वल्ली पटकन वहिनी. सांग ना जगताप. सांगतो कसं नाही ऍडिशनल वहिनी यांना आमच्या साहेबांसोबत लग्न करायचंय पण आमच्या साहेबांचं काय ते अजून कळतच नाही. एक मिनिट म्हणजे तुमचं अफेअर अहो, आहे? नाही. मग माझं स्थळ का पाहिलं तुम्ही? अहो नाही असं काही नाहीये. माझं काही नाहीये. ते एकतर्फी आहे फक्त. एकतर्फी? हा सुरक्या खूप झालं निघ इथून. नाही. ऐक माझं निघ. ऐका ना, मला आपलं- माहिती नाही बाई कशी आहे. तू निघ आपलं प्रेम आहे ना म्हटलं. तुम्ही. मी काय ते करतो ऐका ना. तुमची कंप्लेंट मांजर बिंजर कावळे बिवळे मी उडवतो. तू निघ इथून. निघ म्हटलं ना. आउट निघ. ठीक आहे निघता मिनी. तुम्ही करा या पोरी संगट लगी. ऐक माझं बरी आहे पोरगी बरी आहे. बरी आहे. काय चांगली आहे करा हिच्या संगट लगीन करा. मला काही प्रॉब्लेम नाही. सुरक्या ऐक मी एवढं रडण्यासारखं काय झालंय? प्रेम झालंय. अरे यार, मला प्रेम झालंय या साहेबांवर. प्रेम झालंय. सुरक्या ऐक. मेरे प्यार के जख्म के रुखसत नशियात में एकदम खुलूस मेरे गुफ्तगू. ठरव काय बोलायचं ते ठरव. नुसतं तोंड उघडते शब्द बाहेर पडतात. ठरव काय बोलायचंय ते. ऐक ना सुरके निघ इथून. मी पाया पडतो. आईने स्थळ सुचवलेलं ताई आहे. तुम्हाला माहित नाही हे जे साहेब आहेत ना हे माझं पहिलं माझं खरं प्रेम आहे. तुला माहितीये मी साहेबांना पहिल्यांदा कवा बघितलं होतं. साहेब ना एकदा एका चोराच्या मांग पलत होते तवा बघितलं होतं. तो चोर आहे ना साहेबांच्या पुढं फक्त 2 पावलं पलत होता. न साहेबांना चिरवत होता. या जाऱ्या बदल्या या पकड. न म्हणजे साहेब असा घाम काढून जीवाच्या आकांताने डुंगीवरून खाली सरकणारी पॅच अशी हलू वर खेचन त्याच्या मांग पलत होता की काय सांगू तुम्हाला. प्रसाद तुम्ही असे पळता? नाही तसं नाहीये. त्यावेळी काय झालं जरा मांड्या एकमेकांना घासलं तर रॅशेस पडले होते म्हणून. बाकी काय तुम्ही नॉर्मली हे असंच चालतो. बाकी असं हे नॉर्मल आहे ते. साहेब तुम्ही कसे पण मला खूप आवडता. ऐक ना. ताई माझं ना स्वप्न होतं मला असाच ढेबऱ्या बोदल्या असा जाडा नवरा पाहिजे. माझं स्वप्न होतं. अहो तुमचं काय स्वप्न आहे? उलट आल्या मला यांच्याकडे बघून वाटलं होतं की यांना कोणीतरी डाएटवर टाका नाही तर जिमला पाठवा आणि थोडं कमी करा या माणसाला. एक मिनिट तुम्ही काय बोलले? तुम्ही म्हणजे या बोदल्या साहेबाला बारीक करायला निघाला? बोदल्या बोलून साहेब बोलू नको. मी हे होऊ देणार नाही. अहो तुम्ही असा विचार करताय म्हणजे तुम्हाला काय कळलंय हो माझ्या साहेबाचं सौंदर्य. ऐक नको तुझे सौंदर्य. मी पाया पडतो. ऐक बघतलाय आवरा राजबिंडा पुरुष बघतलाय. मी काय ना किती वर्णन करू माझ्या साहेबाचं. ऐक ना तुम्ही ना माझ्या साहेबांना वडापाव खाताना बघा. म्हणजे साहेब वडापाव खाताना असा आवाज करतात ना
म्हणजे डोळे बंद केले ना तर असं वाटेल तर कोणीतरी माणूस चिखलात न चाललाय पाचा नाही तसं मी म्हणजे असं तो आहे. आवाज ना असा कानात साठवून ठेव असा वाटतो. काय सांगू तुम्हाला. आणि ती वडापाव मधली जी कोथिंबीर असते ना ती साहेबांची अशी दातात अरकते तेव्हा साहेब ती अशी हलवारपणे काढतात ना. जेव्हा ती कोथिंबीर ते जिभेवर येते आणि ती जिभेवर जेव्हा तुक करतात ना तेव्हा ती बाहेर आलेली इवलीशी जीभ पण मला बघावीशी वाटते. आई शपथ सांगतो नजर हटत नाही त्या एवढ्याशा बाहेर येणाऱ्या जिभेवरनं. हे नको. म्हणजे साहेब जेव्हा ती हिरवी चटणी लाल चटणी खातात ना ताई तेव्हा ती सगळी चटणी तर वाटाच्या खाली बिली अशी लागलेली असते ना. साहेब ती अशी अशी पुसत असतात ना. कधी कधी ती हिरवी चटणी अशी इथून घरंगलून डायरेक्ट बोंबीत पडतं बोल ना. साहेब मग असं पाणी घेतात ना असा हलवारपणे त्या थेंबाचा डाग असा पुसतात ना. फोटो काढावा असा वाटतो. अविस्मरणीय असा क्षण होतो माझ्या आयुष्यातला. बरं साहेबांनी असे 3-4 वडापाव एकत्र असे कोंबले ना तोंडात की त्याच्यानंतर साहेब जो ढेकर देतात कान माझे तुरुप्त होऊन जातात. मी काय सांगू माझा दिवस सत्कारणी लागतो. काय बोलताय हो तुम्ही. ढेकराने कसं काय तुमचे कान तृप्त. आणि तुम्ही प्रसाद खरं सांगा तुम्ही खरंच क्षणाक्षणाला ढेकर देता. मला नाही सहन होत. नाही ऐक ना. अहो नाही पण मला कळत नाही ताई. अरे यार अहो काय मस्त सुगंध दरवलतोय बघा. हिंग मसाला चटणी बिटणी करायचंय बाईला सगळ्या गोष्टींचं. साहेब मी काय ना किती वर्णन सांगू होतो. नका करू वर्णन नका राहू द्या. पुरं झालं. थँक्यू. एक्झॅक्टली. तुम्हाला तर अजून माझ्या साहेबांची खरी गंमत कळली. अरे लय गंमत झाली. ऐक ना माझा सुरखे खूप गंमत झाली आहे. तू मी तर काय नाही काय इमॅजिन करत काय सांगू. काय इमॅजिन करतो. म्हणजे साहेब जेव्हा आंघोलीला जातात ना तेव्हा अर्ध्या तांब्यावर ना अर्धा तांब्या खाली येतो. पाण्याला भरपूर वाटा मिळतात ना. डोंगरातनं कसं कर्या कपारीतनं खाच्या खुच्यातनं पाणी येतं तसं साहेब आंघोली करतात तेव्हा कर्या कपारीतनं खाच्या खुच्यातनं पाणी येतं बोल. मानेच्या न खांद्याच्या मंदी एक खाप, छातीच्या न पोटाच्या मंदी एक खाप, पोटाच्या न मांडीच्या मध्ये एक खाप, मांडीच्या न पोटरीच्या मध्ये एक खाप. आवऱ्या खापा म्हणजे पापलेटला जवऱ्या खापा असतात ना तवऱ्या खापा या एका माणसामंदी आहेत. तुम्हाला काय सांगू तो उरलेला अर्धा तांब्या जेव्हा साहेब असा डोक्यावरनं झतात ना तेव्हा धबधब्यासारखं साहेबांच्या तोंडावरून ते पाणी घरंगलत डायरेक्ट बोंबीत जातो बोल न. ती बोंबी अशी दिसते म्हणजे काय लोणारचा सरोवरच. असं वाटतं त्या लोणारच्या सरोवरच्या किनारी बसून माशांना गळ टाकावा. बडबडते तुला कळतं. या पट्ट्याच्या बाहेर आलेलं हे पॉट म्हणजे असं दिसतं जणू काही माशाच्या पोटातून बाहेर आलेली दाबोली. ऐका मला नाही लग्न करायचं. हात नका पकडू. अहो असं नाहीये. तुम्ही एकदा घरी या मला आंघोळ करताना बघा. मी व्हिडिओ शूट करून पाठवतो. मी वर्णन ऐकलं माझे कान तृप्त झाले. मला नाही लग्न करायचं. पण ताई तुम्ही अजून एक गोष्ट ऐकलीच नाही. साहेब आणि कोलंबीचं हे काय वर्णन केलंस. माझं ठरलेलं लग्न मोडलं. तू कळतंय तुला. साहेब सुरकी इतकं सौंदर्याचं वर्णन आजवर तुमचं कुणीच केलं नसेल. साहेब भावी वहिनी बरोबर बोलतायत. चलो इसी बात पे 2 वडापाव हो जाए. निघता का?